बॅक पेन आता हे खूप कॉमन प्रकार झालेला आहे आणि सर्व लोकांना आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी बॅक पेन तीव्र किंवा मॉडरेट अमाऊंटमध्ये झालेलं असणार आहे. तर आज मी डॉक्टर अभिषेक कुलकर्णी, ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन, तुम्हाला सांगणार आहे की बॅक पेन प्रिव्हेंट कसं करायचं. कारण माझं मत आहे की प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. तर बॅक पेन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी तर आपली जी सिडेंटरी लाईफस्टाईल जी आहे, जी आपण आरामची जिंदगी जितोय, ती कमी करायला लागणार आहे आणि थोडं आयुष्यामध्ये व्यायाम सुरू करावा लागणार आहे. व्यायाममध्ये आपण भुजंगासन, अर्धभुजंगासन किंवा योगाचे व्यायाम जरूर करायला पाहिजेत. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे केलं तर आपली कंबर मजबूत राहण्याचे जास्त चान्सेस असतात. चालणं हे खूप चांगली सवय असते आणि आम्ही रेकमेंड करतो की ब्रिस्क वॉकिंग किंवा नॉर्मल वॉकिंग 6000 ते 10000 स्टेप 5 वेळा आठवड्यातून तरी करायलाच पाहिजेत. ह्याच्यानी तुमचं वजन पण कमी होतं, तुमची बॉडी पण ॲक्टिव्ह राहते आणि तुमचे कंबरदुखी, मानदुखीसारखे आजार पण कमी राहतात. तिसरं म्हणजे वजन कमी करणं. ते खूपच महत्त्वाचं कारण असतं ज्याच्यामुळे लोकांना कमरेमध्ये त्रास असतो. लोकांच्या वजनेमुळे त्यांचं पूर्ण जोर जे आहे ते ह्या कमजोर मणक्यांवर आणि त्याच्यामधल्या गाद्यांवर पडतं, ज्या कारण त्यांना कमरेचं दुखणं सुरू होऊन जातं. तर जर आपण 1 ते 2 किलो कमी केले दर आठवड्यानी तर 6 महिन्यामध्ये तुमचं कमरेचं दुखणं फक्त व्यायामाने आणि वजन कमी करण्यानीच कमी होऊ शकतं. आपलं जे पॉस्चर आहे ते पण एक खूप महत्त्वाचं कारण आहे कंबरदुखी किंवा मानदुखीसाठी. आजकाल कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम करणारे लोक खूप आहेत आणि त्या संख्येमध्ये आम्ही पाहिलं आहे की जास्त वेळ स्क्रीन टाईमच्या कारण त्यांचं दुखणं कमरेमध्ये आणि मानेमध्ये वाढलं गेलं आहे. मान आणि कंबर दुखणी कमी करण्यासाठी आपल्याकडे अर्गोनॉमिक चेअरचा वापर करणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण बसतो तेव्हा आपली खुर्ची एका ऑब्ट्यूस अँगलमध्ये राहणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही पुढे वाकून ॲक्यूट अँगलमध्ये बसता तेव्हा तुमच्या डिस्कवर जास्त जोर पडतं आणि त्याच्यानी पण हर्निएशनचे चान्सेस वाढतात. मानदुखीसाठी खूप वेळ एका स्थितीमध्ये स्क्रीन बघणं हे एक धोकादायक कारण असू शकतं. त्या कारण आम्ही सांगतो की एव्हरी अर्ध्या तासामध्ये तुम्हाला उठायला पाहिजे, स्ट्रेचिंग करायला पाहिजे आणि जेव्हा पण तुम्ही स्क्रीन बघत असणार किंवा त्याच्यावर काम करत असणार तर तुमची स्क्रीन तुमच्या आय लेवलला असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही खालती वाकून जेव्हा बघतात किंवा काम करतात तेव्हा तुमच्या मानेच्या मणक्यांवर जोर जास्त पडतो आणि ह्याच्यानी पण त्रास वाढू शकतो. समोर वाकून वजन उचलणे पण एक महत्त्वाचे कारण असतं ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतं. खूप लोक OPDमध्ये येतात, सांगतात की मी 5 किलो 10 किलो वजन उचललं आणि त्यावेळेसपासून अचानक कळ लागली आणि माझा त्रास सुरू झाला, जे अजून कमी होत नाहीये. हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला पुढे वाकून जे आपण वजन उचलतो त्याची प्रक्रिया थोडी बदलायला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही समोर वाकतात काही पण वस्तू उचलायला तर तुम्हाला गुडघ्यांशी वाकायला पाहिजे आणि कमरेशी नाही. आणि वजन उचलताना पण हात त्या वस्तूच्या जवळ ठेवा. हात लांब करून उचलणं हे खूपच धोकादायक सवय असू शकते. शेवटचं महत्त्वाचं कारण ज्याच्यामुळे कमरेची दुखणी किंवा मान दुखणी असू शकतं ते तुमच्या लाईफस्टाईलमध्ये स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग हे सगळे जे तत्व असतात ते आपल्या लिव्हर सकट आपल्या मणक्यांना पण कमजोर करतात आणि ह्याच्यानी तुमचं जे ट्रीटमेंट चालू आहे ते लांबलं जातं किंवा त्याच्यामध्ये फायदा पण होत नाही. हे सगळे चांगले सवयी आहेत ते तुम्ही विचार करत असणार तुम्हाला ह्याच्यानी छोट्या किंवा शॉर्ट टर्ममध्ये काय फायदा होणार, पण लॉंग टर्ममध्ये आयुष्यभर तुम्हाला जर तुम्ही हे पाळलं तर तुमचं बॅक पेन किंवा नेक पेन कमीत कमी राहणार आहे.